कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत। तर आपण हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवलेत, खूप छान असे होतात। तर त्याकरता मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये अगदी 4 चिमूट मी सोडा घातलेला आहे। सोडा प्रमाणातच घालावा। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यामध्ये 1 वाटी साई घालायची आहे, जी दुधावरची साई असते ती घालायची। मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी छान असा पिठाचा गोळा तयार करून झालाय। 10 मिनिटं रेस्टवर ठेवलं होतं। हाताला तूप किंवा तेल लावून छान असे बॉल्स बनवून घ्यायचे, म्हणजेच गुलाबजाम बनवून घ्यायचे। आणि आता आपण पाक बनवून घेऊया। तर 2.5 वाटी मी इथे साखर, 2.5 वाटी पाणी घातले, त्यामध्ये वेलची घालून छान असं उकळून घेणार आहे। तोपर्यंत आपण इथे तेल देखील गरम करायला ठेवले, तेलात थोडं साजूक तूप देखील घातले। पाक असा चिकट झाला की समजायचं पाकच झालेला आहे। आता इथे गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवर, जास्त जोरात फ्लेम करायचे नाही, म्हणजे ते छान असे शिजतील। आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊन गरमागरम पाकात टाकून घेऊ। डिटेल रेसिपी चॅनलवर